रोज देऊ का रोज? ओके, तर विकास दाजी तुम्हाला हॅपी प्रपोज डे. तुम्हाला पण आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बेबी. हॅलो गाईज, तर गाईज आजपासून आपण करतोय 30 days 30 ब्लॉगिंग चॅलेंज. तर गाईज या चॅलेंजला तुम्ही सपोर्ट द्या. तर आपण 30 days 30 ब्लॉग येणार आहेत आपले. तर आपले नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. तर आता आवडायचं वगैरे आपल्या रोजच्या प्रमाणे आपल्या गावात जायचंय. आत्ताच आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. आता कपडे वगैरे घालतो, आवरतो. तर काय आत्ताच आपले आवरण वगैरे झालेलं आहे. आता इकडे आपण कपडे वगैरे घातलेले आहे. तर आता थोडा वगैरे नाश्ता वगैरे करतो. आता गावात जातो. गाडी पण आपली तिकडे खाली लावलेली आहे, खालच्या घरी तिकडे गेटच्या आतमध्ये. रात्रीचं भीती वाटते त्याच्यामुळे तर आता तिकडून गाडी घ्यायची आणि एक तुपाचा डबा सांगितलेला आहे आपल्या मिस्त्रीने. तर तुपाचा डबा वगैरे घेऊन जायचा मिस्त्रीसाठी. तर आपण आता डायरेक्ट भेटू गावामध्ये. आणलं होतं इकडं मिस्त्री भैया को तूप दे दिया है अभी मिस्त्री भैया का इधर पेड़ मारने का काम चल रहा है. तो उसका काम चलने देते हैं, देखते हैं अभी इधर क्या करने का. आता मी बेकरीत पोहोचलेलो आहे. भैयाला इकडं तूप वगैरे दिलंय. आता इकडे बघू, आता काहीतरी पॅकिंग वगैरे करायची असेल ती पॅकिंग वगैरे करू. इकडे भैयाजी आपली मेन मिस्त्री आहे. तो दूसरा है वो भी मतलब करता है मिस्त्री काम. केक भी बनाता है, सब करता है मिस्त्री. या ठिकाणी आता किरण शेठ आलेले आहेत आणि किरण शेठ डायरेक्ट पळायला लागले. किरण शेठ पोलिसाचे कपडे घालून आहे का ड्युटीवर जातेच भाऊ, लय व्याख्या रे किरण शेठ. किरण शेठ सकाळ सकाळ आपल्याला गुड मॉर्निंग केलेलं आहे. तर आज प्रपोज डे म्हणले, आज किरण शेठचा फुल राडा. आज किरण शेठचा फुल राडा असणार. तर काय तर किरण शेठ लगेच म्हणते दाढी बिडी करावं लागेल. आज 100% राडा दिसतोय काहीतरी. 12 वाजताचा मुहूर्त असणार. लगेच फोन बिन विषय खोले किरण शेठचा. आता चार्जिंगची गाडी बिडी आणलेली चालले पुढे तरी फोनवर बोलत बोलत चालले डायरेक्ट. बर्थडेच्या दिवशी आपल्याला सकाळ सकाळ विकास दाजी भेटले. विकास दाजी भेटले का आपल्याला लय भारी वाटतंय. विकास दाजी एकदम कडक मध्ये कुठे चालले? रोज देऊ का रोज? ओके, तर विकास दाजी तुम्हाला हॅपी प्रपोज डे. तुम्हाला पण आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बेबी. ओके ओके. काय देऊ दाजी? त्याच्यानंतर इकडे कुणाला आला होता, मग कुणाला पण एकदा प्रपोज डे केला. आपलं काय भाऊ, आपल्या मित्रांनाच प्रपोज करायचा लय अवघड आहे. इथं आपला मित्र कुणाल इथं आपले व्हिडिओ बघून आपलं हे नाही हर्ट करतोय नाही का प्रपोज डेच्या दिवशी. मित्र रोहन आलेला आहे. तर आपल्याला मी नाही की दिवसभरात एक तरी गाठ घेत असतो. काय विषय नाही. सांग ना, लाईक शेअर सबस्क्राईब करा. इकडे ना सकाळी आपल्याकडे आबी आला होता केक न्यायला. तर आबी तुला कसं वाटलं केक घेऊन? एक नंबर एक द्या आणि याला याची मारून जा. चला बिस्किट तयार होते तेपर्यंत आपले ट्रे वगैरे काही खाली होते ते खाली करायचे. इकडे रोहन बसलेला, याची मटकी चाललेली नुसती 1.5 तास झाले मटकी चाललेली. आता ए काय रे, लाईक शेअर करायची व्हिडिओ बरं का, सगळ्यांनी लाईक करून टाका, नाक करून टाका. ओके, याच्या म्हणण्यावर लाईक शेअर करून टाका आणि सबस्क्राईब पण करा. दाखव बिस्किट दाखव. आमचा कस्टमर देत आहे आता. मुंबईने आता कस्टमर दिलेला आहे. हो म्हणते फ्रेश आहे का? तर काय आता आपण इकडे व्हॅक्यूम क्लिनर काढलेलं आहे. ही असं याच्यामध्ये याची घाण बसते ना, घाण याने काढायची. ही व्हॅक्यूम क्लिनरचं आपलं एवढं घाण झालं, इकडं कोपऱ्यात पडलं होतं. आता त्याला पण साफ करावं लागेल, याला पण साफ करावं लागेल, याला पण साफ करावं लागेल. कमेंट ठेवायची व्हिडिओ. रोहन तुला माहिती की माहिती साफ करीत आहेत, व्हॅक्यूम क्लिनर म्हणतात त्याला. माहिती आम्हाला. ओके, असतं का नाही ते वॉशिंग सेंटर? वॉशिंग सेंटरवर? काय म्हण? अरे येडे ती ये साफ करते त्यांनी, आवडतं ते. हा का? हा क्वालिटी ना मग. प्रपोज डे इकडे भैया कोणला तरी सापडत आहे. भैया कोणला सापडत आहे? सापडत नाही मी इथं बघाय आलो. तुम्ही काय करता येईल असं आहे. अयो लागलं भैयाला, आल्या लागलं. तर भैया कसं वाटतंय तुला? आज कॉलेज शाळेतून आलाय तू. तर इकडं आता आले होते इकडं आयुष शेठ 4-5 प्रपोज मारून आलेले. ते खूप दमलेले, ते बसले निवांतमध्ये. इकडे आपले केकचे बॉक्स बनवायचं काम चालू आहे. इकडे कॅडबऱ्याच पण फुल स्टॉप करून ठेवलेला आहे. मग सांगते डेंगळींचं बरं काही बसलेलं आहे नुसतं वैताग देते. ओ याला बघा, ते याच्या घरचे बघत असले ना
त्याला बघा हिले वैताग देते इथे मग सकाळपासून आलेलं आहे नुसतं वैताग देते. हे आयुषला पण वैताग देते, पावडर टोनी करते पोरग नुसतं. तर काहीच आता दुपार झालेली आहे आणि आता आपली गिराईक थोडे शांत झाले. ती गिराईक चालू होते एवढ्या वेळेस, कस्टमर म्हणतात त्याला. पण आता आपण घरी चाललेले पाणी भरायला. इकडे आपल्याला जय सूर्याबाई भेटलेले, त्यांच्या दुकानाला आपण भेट दिली. आता जाणार आहे आपण घरी, जाऊ पाणी वगैरे मोटर चालू करायचे, अजून पाहू. घरी आलोय, कपडे बिपडे चेंज केले, आपला केस ना बाहेर आणले. आता इकडे आहे ना मोटर वगैरे चालू करतो. इकडं आपला वाटाणा, तिकडं मोटर वगैरे चालू करायला जायचंय. तर आता भरून घेतो थोडा वेळ, परत गावात जायचं आपल्याला. काय आता थोडंच भरायचं राहिलं. हे त्या दिवशी तुम्हाला सांगतो रात्रीचं भरलंय डायरेक्ट 12 वाजता. तिकडं आपलं आता मोटर चालू करायची. इथं मोटर वगैरे चालू करून देतो, पहिलं पाणी भरून घेतो. इकडं आपला किसनाबाई पण आहे आपल्यासोबत. इकडं आपला आता किसनाबाई आहे ना गेलेला आहे. तर आपण एकटा इकडं पाणी भरायचं चाललेले, पाणी आलेले मस्तपैकी इकडं वरती. आता एवढं पाणी वगैरे भरून घेतो म्हणजे कसं, तर आपला वाटाणा कसा नाथ थोडा की नाही नुसतं वाटाणा, फुलं बिलं मस्तपैकी आलेले. तर बघू, पण रेटच नाही तुम्हाला काय सांगू, लय अवघड आहे. इकडं चालू आहे आता पाणी. मोरजे म्हणलं आपलं आहे ना याच्यावर मिनटावर लावून दिले डायरेक्ट. लय पाण्यात जायचं भ्या वाटते खाली. आपली ब्लॉगिंग इकडे चालू आहे. मला तशी ब्लॉगिंगलाही दिवसापासून करायची इच्छा आहे, पण काही मला वेळ भेटत नाही. असं नाही तसं नाही, आता करतोय ब्लॉगिंग. तुम्ही फक्त सपोर्ट द्या, तुमचा सपोर्ट हा लय गरजेचं आहे माझ्यासाठी. तर आता आपण आता डेली ब्लॉगिंग करणार आहे. 30 days 30 ब्लॉग्स चॅलेंज करणार आहे आता. तर हा चॅलेंज आहे ना आपल्याला 100% कंप्लीट करायचं काही झालं तरी. तर 30 days 30 ब्लॉग्स येणार आहेत आपले इथून पुढं. तर तुम्ही सर्व ब्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फक्त. तर ओके, आपलं भरून झालेलं आहे. तर आता काय शेवटचं एक सार राहिलेलं आहे फक्त, एवढं सारा भरायचा. काही मोटर वगैरे बंद करून काय आपलं परत आवरायचं वगैरे, जायचं गावामध्ये. काय आता आवरलंय, पाणी वगैरे भरून झाले. मग काय इकडे गावात निघालो, वाटाण्याच्या गोण्या नाही त्या का पुढं एक गोणी चाललेली, मागे एक गोणी, इकडं गोण्या वगैरे घेऊन चाललेले. घेऊन चाललो होतं इकडे. गणेश शेठ भेटलेत, गणेश शेठ वाटाणा घेतात. आता गणेश शेठ तुम्हाला देऊ का तिकडे देऊ? वाटाणा नाही माझा, नाही तर तुम्हाला 100% दिला असता. माझा असला माहिती कोणा का असतो, कोणा का असतो. काय चहा प्यायला आलतो कारण मी इकडे. छत्रीबाई लगेच प्रपोज करायला लागला. छत्रीबाई कैसा पता ना, यूट्यूब तेरे को ए भैया जो तुला करे संयम बिया म्हणतोय, संयम बिया म्हणतोय. लावलोय छत्रीचं काहीतरी काम चाललंय, ते आम्हालाच घ्यायला लागत. की बघा आता कसं होते, बुडबुड बुडबुड बंद होतंय ते छत्रीचं. काय निचोड केली आहे. बस बस वाचा. एक सुंदर शब्द. आम्हाला आज दिवसभर काय कोणी भेटलेलं नाही प्रपोज डेच्या दिवशी, त्याच्यामुळे विवेकन मी झालेलं आहे. आणि येत बघते आम्ही आय लव्ह यू फिक्स, येत वाचून आमची जिंदगी चाललेली आहे. आणि छत्रीबाई आम्हाला हसतंय. विवेक एवढे दिवस राहिले आपली. बस बस. MG सरांचा साखरपुडा आहे. काही इकडे MG सरांकडूनच कपडे घेऊन जातो, म्हणजे नाही का आपलं MG सरांकडून कपडे घेऊन जातो. आता MG सर इकडे आता सध्या बिझीच येतात 2-4 महिने. ओम इकडे विवेकचे सर भेटलेले, तो सरांची शाळेचं बोलतोय. बाकी दिया वो मिस्त्री भैया देखो कितने सारे केक बना रहा है, ये सब कुछ करता है भैया हमारा, देख सकते हो. हॅलो, 2-3 दिवस झाले बाबूशी आमची गाठ नव्हती. बाबू पुण्याला गेलता आणि त्याच्यानंतर आल्यानंतर परत नगरला गेलता. तर बाबू पुण्याला आपल्याला भेटलेला आहे. तर आता आम्हाला व्हिडिओ पण बनवायचे आहेत. तर पाहू आता पुढच्या. आवरलंय सगळं, गाडी पण घेतली मध्ये. तर आता निघतो, घरी जायचं आहे आपल्याला. आता आपण घरी चाललो होतो आणि थोडंशी बाबूशी थोडं नाही का संवाद साधला आमचं, थोडं पुढचं करिअर बोललो. तर आता मी घरी वगैरे जातो. मम्मी पण जेवायचं थांबले असं, जेवण वगैरे करायचं. अजून आत्ता 10:30 वाजलेत. जेवण वगैरे करायचं, आता जातो घरी. तिथं आता खूप भीती पण वाटते रात्री. तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीची जवळजवळ 11. तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता निवांत झालो आहे. आता ब्लॉग वगैरे थोडं एडिट करतो आजचा, आणि उद्या सकाळी आपला ब्लॉग 8 वाजता येणार. म्हणजे आता आले तुम्ही बघतायच ब्लॉग, तरी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो वगैरे नक्की करून घ्या. तर काय पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर आता आपला ब्लॉग आहे ना एंड करतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड बाय.